नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कंदषष्ठी म्हणजे काय आणि स्कंदषष्ठी पूजा विधी आणि या स्कंदषष्ठीचे महत्त्व आणि कथा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर स्कंदषष्ठी या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा पुत्र कार्तिकेय याची पूजा केली जाते. या दिवशी भक्त पूर्ण विधीपूर्वक भगवान कार्तिकेयाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात आणि पूर्ण लक्ष देऊन कथा वाचतात. या दिवशी व्रत केल्यास वासना, क्रोध, आसक्ती, अहंकार यापासून मुक्ती मिळते. असे मानले जाते की धार्मिक ग्रंथानुसार भगवान शंकराच्या तेजाने जन्मलेला स्कंद या बालकाचे 6 कृतिकांनी स्तनपान करून रक्षण केले. त्याला 6 मुखे असून कार्तिकेय या नावाने संबोधले जात असे. भोलेनाथ आणि माता पार्वतीचा पुत्र कार्तिकेय याची पूजा प्रामुख्याने दक्षिण भारतात केली जाते. भगवान कार्तिकेयाची प्रमुख मंदिरे तामिळनाडूमध्ये आहेत. स्कंदषष्ठीची पूजा केल्याने च्यवन ऋषींना डोळ्याचा प्रकाश मिळाला असे मानले जाते. दुसरीकडे प्रियव्रताचे मृत बालक स्कंदषष्ठीच्या पठणाने जिवंत झाले. स्कंदषष्ठीच्या व्रताची पूजा करण्याची पद्धत आणि ही कथा ऐकण्याचे महत्त्व. तर स्कंदषष्ठी पूजाविधी सुरू करण्यापूर्वी एका स्वच्छ चौरंगावर भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती कार्तिकेयासह स्थापित करावी. कलश, अक्षत, हळद, चंदन, अत्तर, अर्घ अर्पण करून त्यावर तूप, दही, पाणी आणि फुले अर्पण करावी. पूजेच्या वेळी कार्तिकेय मंत्र देव सेनापते स्कंद कार्तिकेय भावोद्भव कुमार गुह गंगेये शक्तिहस्ता नमोस्तुते ते जप करावे. सायंकाळी पूजेनंतर भजन व कीर्तन करावे. स्कंदाची उत्पत्ती अमावास्येला अग्नीपासून झाल्याचा उल्लेख ब्रह्मपुराणात आहे. स्कंदषष्ठीला भगवान शिव आणि माता पार्वतीचीही पूजा केली जाते. कार्तिकेयाची स्थापना केल्यानंतर अखंड दिवे लावावे. विशेष कार्यसिद्धीसाठी यावेळी केलेली उपासना विशेष फलदायी ठरते. आता बघूया स्कंदषष्ठीची कथा. तर भगवान शंकराची पत्नी सती हिने राजा दक्षाच्या यज्ञात आपला प्राणत्याग केला. यज्ञात उडी मारून ती भस्म झाली. या दुःखामुळे शिव तपश्चर्येत लीन झाले, परंतु त्यांच्या लीनतेमुळे जग शक्तिहीन झाले. या परिस्थितीचा फायदा घेऊन तारकासुराने देव लोकांमध्ये दहशत निर्माण करून देवांचा पराभव केला आणि सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले. तेव्हा सर्व देवांनी मिळून ब्रह्माजीकडे जाणून उपाय विचारला. ब्रह्माजी म्हणाले की तारकासुरांचा अंत शिवपुत्रामुळेच होईल. तेव्हा देवांनी सर्व प्रकार भगवान शंकरांना सांगितला. अशा स्थितीत भगवान शंकर पार्वतीची परीक्षा घेतात आणि पार्वतीच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन तिच्याशी विवाह करतात. त्यानंतर भगवान शिव आणि पार्वतीला मूल झाले. त्याचे नाव कार्तिकेय होते. कार्तिकेय तारकासुराला मारेल असे ब्रह्माजींनी सांगितले होते आणि तेच घडले. धार्मिक मान्यतेनुसार भगवान कार्तिकेयाचा जन्म षष्ठी तिथीला झाला. त्यामुळे या दिवशी भगवान कार्तिकेयाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा केली जाते. पुराणानुसार या दिवशी कार्तिकेयाचा जन्म संसारात होणाऱ्या दुष्कर्माचा अंत करण्यासाठी झाला होता. स्कंद, मुरुगन, सुब्रमण्यम ही सर्व भगवान कार्तिकेयाची नावे आहेत. स्कंदषष्ठीची पूजा केल्याने आणि या व्रताचे पालन केल्याने संतान प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो. ज्यांच्या कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली नाही किंवा मंगळ दुर्लभ आहे त्यांनी भगवान कार्तिकेयाची पूजा करावी आणि स्कंदषष्ठीच्या दिवशी व्रत करावे. स्कंदषष्ठीच्या दिवशी स्त्रिया मुलांच्या कल्याणासाठी आणि संतती प्राप्तीसाठी हे व्रत आणि पूजा करतात. हा सण दक्षिण भारतात मुख्यत्वे साजरा केला जातो. देव दानव युद्धात भगवान कार्तिकेयाने तारकासुराचा वध करून देव आणि मानवांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले. असे मानले जाते की या व्रताचे पालन केल्याने तेजस्वी बालकाचा जन्म होतो आणि तो दीर्घायुषी होतो. याशिवाय या पूजेने
व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते आणि शत्रूवर विजय प्राप्त होतो. भगवान कार्तिकेयाला षष्ठी तिथी या आणि मंगळाचा स्वामी म्हटले आहे. ज्यांच्या कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली नाही किंवा मंगळ दुर्लभ आहे त्यांनी भगवान कार्तिकेयाची पूजा करावी. असे केल्याने मांगलिक दोषही दूर होतात. पुराणात कार्तिकेयाचे वर्णन देवांचा सेनापती म्हणून केले आहे. त्यांची पूजा केल्याने संतती प्राप्त होते आणि जीवनात सतत येणाऱ्या समस्यापासून मुक्ती मिळते. स्कंद षष्ठीला कार्तिकाची पूजा करतात. तर जाणून घेऊया षष्ठी तिथीचा मुहूर्त. डिसेंबर महिन्यात 7 डिसेंबर वार शनिवारी सकाळी उदयतिथीनुसार 11:34 ही तिथी सुरू होईल आणि 8 तारखेला 12:24 हा मुहूर्त असेल. तर ज्यांना मांगलिक दोष आहे, ज्यांचे लग्न कार्य जमत नाहीत, त्यांनी हे व्रत आवर्जून करावे. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.